स्टेशनच्या किनाऱ्याला बनलेल्या एका छोट्याशा झोपड्यामध्ये दोन दोस्त राहायचे, गोट्या आणि मोट्या. दोघे जण कुलीचं काम करायचे. लाल कपड्यामध्ये लिपटलेली त्यांची कुलीची पट्टी त्यांच्या डोक्याची पहचान झाली होती. गरमी असो किंवा सर्दी, पावसाळा असो की उन्हाळा, हे दोघे जण एकत्र मजदुरी करायचे आणि एकत्रच हसायचे. मोठ्या अंगात बारीक होता, चंचल होता आणि कायम हसत राहायचा. गोट्या थोडासा मोठू होता, अशांत पण मनाचा खूप चांगला. एक रात्री जेवण जेवल्यानंतर दोघे जण झोपडीच्या बाहेर बसलेले होते. अरे मोठ्या, विचार केलायस जेव्हा आपलं घर होईल ना, विटांचा छतांचा, तर तुझं भांडे घासायचं काम मी करणार. आणि मी प्रत्येक रविवारी तुला गरम गरम पुरी आणि भाजी खाऊ घालणार. आपल्या जिंदगीने थकलेले हारलेले असून सुद्धाही दोघांचं स्वप्न छोटं होतं. त्यांना स्वतःचं एक घर हवं होतं, ज्याच्यासाठी दोघे जण खूप मेहनत करायचे आणि त्याचबरोबर पैसे सुद्धा गोळा करायचे. अरे वा, मज्जा आली. शेवटी आपण दोघांनी मिळून 80,000 जमा केलेच. वा, क्या बात है. आता लवकरच आपण मोठ्या साहेबांना पकडूयात आणि आपल्या घराचं काम सुरू करूयात. अरे वा, लवकरच मोठ्या आणि गोट्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. पण तेव्हा अचानक सगळं काही बदललं. मोठ्याची तब्येत अचानक खराब व्हायला लागली. श्वास फुलायला लागतो, शरीर तुटायला लागतं. इलाज करल्यानंतर सुद्धा त्याच्यावर काही असर नव्हता, ज्यामुळे हळूहळू मोठ्याचा व्यवहार आता बदलायला लागला होता. चिडचिडाट, गपचूप आणि उदास राहायचा. पण एक दिवस मोठ्या एकदम आनंदाने घरी पुन्हा आला. गोट्या, गोट्या, ऐक ना, एक जबरदस्त गोष्ट सांगू. मोठ्या, आज तर तू खूप खुश दिसत आहेस. भाऊ, देवाने ऐकलं आपलं. आज स्टेशन जवळ एका माणसाची भेट झाली. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मला वाटलं तो कामाचा माणूस आहे, म्हणून मी त्याच्याशी बोललो. आणि भावा, तो खरं तर बिल्डरचा माणूस निघाला, दलाल आहे. काय बोलतोयस? मग पुढे काय झालं? त्याने सांगितलं एक छोटूसा 1 BHK घर आहे रेल्वे क्वार्टर्सच्या मागे. फक्त 80,000चं टोकन द्यायचं आहे आता. मग ते घर आपल्या नावावर तो करून टाकणार. 80,000? गोष्ट तर चांगली आहे, पण त्याच्यावर आपण भरोसा करू शकतो ना? अरे हो बाबा, बघ तू जास्त नको विचार करूस. बघ, तू मला सगळे पैसे देऊन टाक. मी उद्या जाऊन त्याला पैसे देऊन टाकेल. तू पण माझ्यासोबत चल. दलाल बद्दल ऐकून गोट्या जितका खुश होता तितकाच घाबरलेला सुद्धा. कुणाला माहित की तो दलाल कसा होता. त्याच्यावर असं विश्वास ठेवणं त्याला विचित्र वाटत होतं. पण मोठ्याला खुश बघून त्याने त्या गोष्टीला अनदेखं केलं. महिन्यांपासून मोठ्या जो तुटून गेला होता तो आज उमेदीने भरलेला होता. त्याच्या डोळ्यामध्ये पुन्हा तीच चमक होती. म्हणूनच गोट्याने पैसे देण्यासाठी होकार दिली. चालेल मोठ्या, तू बोललास ना, तर मग काम होऊन जाईल. आपण उद्या त्याला पैसे देऊयात. दोघे जण दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या जागी पोहोचतात. स्टेशनवरून थोडंसं दूर एका जुन्या बिल्डिंग जवळ. तिथे एक मुलगा पांढरी शर्ट, केसांमध्ये चमकदार तेल लावून मोबाईलवर बिझी उभा होता. हाजी, बुक झालं समजून घ्या. फक्त टोकन आलं तर. अरे, पेमेंट मध्ये उशीर नाही झाला पाहिजे. कस्टमर लाईन मध्ये आहेत जी. भाऊसाहेब, हा माझा मित्र आहे गोट्या. आम्ही पैशांचा बंदोबस्त केलेला आहे. खूप भारी. हे बघा साहेब, हे ऑफर आजपर्यंतच आहे. उद्यापासून रेट वाढणार आहे. लोकेशन पाहिली आहे तुम्ही? बस 5 मिनिटं स्टेशन पासून. पाणी, लाईट सगळं पक्क. दलाल गोट्या आणि मोठ्याच्या समोर मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता, जसं तो एक मोठा माणूस होता. पण मोठ्या त्याच्या डोळ्यांमध्ये झाकत होता. त्याला बेचैनी होत होती. आवाजामध्ये काही जास्तच गोडी होती. भावा, कागदपत्र कुठे आहेत आणि रजिस्ट्रेशन कधी होणार? अरे, ते सगळं नंतर. पहिले टोकन द्या, मग ते मी सगळं करून देणार. तुम्ही माझ्यावर सोडा ना. आजपर्यंत कोणाला धोका नाही दिलाय मी. दलालचं बोलणं ऐकून गोट्याला काहीतरी विचित्र वाटलं. त्याने मोठ्याला आपल्या जवळ वडलं आणि हळूहळू बोलायला लागला. मोठ्या, थांब, काहीतरी गडबड आहे. हा माणूस डोळे नाही मिळवत आहे. गोष्टींमध्ये खूप गोडवा आहे आणि कागदपत्रे पण नाही दाखवत आहे. तू नेहमी शक करत असतोस. काही चांगलं होत असतं तर तुला भीती का वाटतेस? कारण की मला आपले 80,000 कोणत्या धोकेबाजच्या हातात नाही द्यायचे. गोट्या आणि मोठ्याच्या मध्ये खुसूरपुसूर चालू होती. त्या दोघांच्या चेहऱ्याने हे समजत होतं की काहीतरी मोठं घडणार आहे. तेव्हा दलाल त्यांचं बोलणं ऐकतो.
आणि रागात बोलतो. हे बघा भावा, जर भरोसा नाही आहे तर राहू द्या. माझी वेळ किमती आहे. खूप कस्टमर्स आहेत. कुठून कुठून येतात असे लोक. दलालचं बोलणं ऐकून मोठ्या गोट्यावर रागवतो. नाही नाही साहेब, थांबा. अरे हा तर काही बोलत असतो. गोट्या, हे तू काय करत आहेस? तू बोलला होतास ना तू पैसे देशील, तर आता मागे का सरकत आहेस? मी काही नाही ऐकणार आहे. तू सगळे पैसे साहेबांना दे. अरे दे, काय विचार करत आहेस? दे ना. मला वाटतंय तू असं नाही ऐकणार. थांब. मोठ्या गोट्याच्या बर्तावाने नाराज आणि रागवतो. दलालला तिथून जाताना बघून तो गोट्याच्या हातातले सगळे पैसे घेतो आणि दलालला जाऊन देतो. याला म्हणतात खरी होशियारी. मोठ्या भाऊ, तुम्ही चिंता नका करू. तुमचे पैसे आणि तुमचे घर सुरक्षित हातात आहेत. चला, मी निघतो. आणि अशा प्रकारे तो दलाल तिथून निघून गेला. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा गोट्या आणि मोठ्या दलालला कॉल करायचा प्रयत्न करतात तर मोबाईलवर आवाज येतो, ह्या नंबरवर आता कोणतीच सेवा उपलब्ध नाही आहे. गोट्या पुन्हा पुन्हा नंबर डायल करतो. मोठ्या विचारात इकडे तिकडे चालायला लागतो. वाटतंय नेटवर्क नसेल. तू परत लाव ना. 5 वेळा केला आहे मोठ्या. हा नंबर बंद झाला आहे. हळूहळू त्यांना या गोष्टीची खात्री पडते. मोहल्ल्याच्या काही लोकांना विचारल्यानंतर खरं काय आहे ते समोर येतं. तो माणूस दलाल नव्हता, तो एक ठग होता, जो अशाच गोड गोड गोष्टी बोलून गरिबांना स्वप्नांचा लालच द्यायचा. मोठ्याच्या पायाच्या खालची जमीन हलून जाते. तो आता पुन्हा तुटून गेला होता. संध्याकाळी जेव्हा तो घरी येतो तर त्याचा चेहरा एकदम उतरलेला होता. गोट्याने जसंच त्याला बघितलं तर तो काही बोलणारच होता की तेव्हाच मोठ्या बोलायला सुरू करतो. गोट्या, माफ कर रे मित्रा. मी तुझ्याशी जबरदस्ती केली. तुझे पैसे, तुझा विश्वास सगळं डुबवून टाकलं मी. पैशांची गोष्ट सोडून दे मोठ्या. पण तुला काय झालं? तू ठीक आहेस ना? तुझी हालत अचानक अशी खराब का झाली? वाटतंय नाही. खरं तर मला काही महिन्यांपूर्वी डॉक्टरने सांगितलं होतं की माझ्या शरीरात एक गंभीर बिमारी आहे. इन्फेक्शन आता खूप वाढलं आहे. वाटतं आहे माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. हे बोलणं ऐकून गोट्या हक्काबक्का राहिला. त्याला काहीच नाही समजलं. त्याने जसं जसं स्वतःला आणि मोठ्याला सावरलं तेव्हा, मला माफ कर मित्रा. जे पण केलं दोघांसाठी केलं. जेव्हा मला कळालं की माझ्याकडे वेळ कमी आहे तर वाटलं की मरायच्या आधी जे आपण ठरवलं होतं ते तरी पूर्ण करू आणि एक घर घेऊन टाकू. या घाई गडबडीत मी चुकी केली. मी खूप स्वार्थी झालो आणि सगळं बर्बाद झालं. अरे मोठ्या, वेळा आहेस का तू? जे झालं ते झालं. आता जाऊ दे या गोष्टीला. तू जे पण केलं ते आपल्यासाठी केलंस. गोष्ट संपली. जास्त विचार करायची काही गरज नाहीये. चुकी तुझी नाहीये, त्या दलालची आहे. त्याला तर मी सोडणार नाही. पण आता स्वतःला दोष देणं बंद कर, ठीक आहे? मी आहे तुझ्या सोबत. मोठ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्या दिवसाच्या नंतरपासून मोठ्याने कुलीचं काम बंद केलं. गोट्या आता दिवस रात्र काम करायचा. कधी स्टेशनवर बोरा उचलायचा तर कधी बाजारात डब्बे उचलायला जायचा. खूप वेळा तर तो रात्री परत यायचा तर दमून तिथे जमिनीवरच झोपायचा. गोट्या, आता राहू दे. तू आता तुझी हालत नको खराब करूस. अरे तू चुपचाप आराम कर. आपलं स्वप्न आता मी पूर्ण करणार. 2 महिने निघून गेले होते. एक दिवस गोट्याने त्याला बाहेर जायसाठी बोलवलं. चल, एक जागा दाखवायची आहे तुला. मोठ्या गोट्याच्या सहाऱ्याने चालला. काही दूर चालल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो एक खाली मैदान होता तिथे मोठ्याला एक 3 मजलीचं घर दिसलं. हे बघ, हे आहे तुझं आणि माझं नवीन घर. पक्क्या भिंतीचं नाही आहे, पण मजबूत आहे. तुझ्या माझ्या मैत्रीसारखं. शेवटी गोट्याचं रोज रात्री उशिराने येण्याचं कारण मोठ्याच्या समोर आलंच. तो दिवसभर मेहनत करायचा आणि रात्री आपल्या मित्रासाठी आलिशान झोपडा बनवण्यासाठी लागला होता. आपल्या गोट्याचं हे प्रेम बघून मोठ्या खूप भावुक झाला आणि ते दोघे जण आनंदाने त्या झोपड्यामध्ये राहायला लागले.